नमस्कार, मी श्रद्धा मोहिते सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय। आजच्या ज्या आपल्या सेलिब्रिटी आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्या शब्दात किती आणि काय सांगणार, कारण मराठी हिंदी सिनेसृष्टी असो, नाट्यसृष्टी असो अथवा जाहिरात क्षेत्र असो, संपूर्ण कला विश्वात त्यांचं एक आदराचं स्थान आहे आणि अशी एकही व्यक्ती नाही जी त्यांना ओळखत नाही। त्या उत्तम अभिनेत्री सोबतच सुप्रसिद्ध निर्मात्या सुद्धा आहेत। मराठी बिग बॉस मधून ज्यांनी जनसामान्यांच्या मनात आपले आदराचे स्थान कायम केले आहे, ज्यांचे जितके कौतुक करावे तितके कमी आहेत, असे तुम्हा सर्वांच्या लाडक्या सुप्रसिद्ध आदरणीय किशोरी शहाणे वीज यांचे मी सिक्रेट्स ऑफ अध्यात्म या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करीत आहे। 27 गूढशास्त्र तज्ञ आणि आध्यात्मिक मार्गदर्शिका ताई कुडाळकर यांना सुद्धा माझा नमस्कार। चला तर मग पाहूयात आजच्या आपल्या सेलिब्रिटी किशोरी शहाणे वीज ह्या आपल्याला कोणता आध्यात्मिक प्रश्न विचारता येते। नमस्कार, मी किशोरी शहाणे वीज, सिक्रेट्स ऑफ अध्यात्म च्या मार्गदर्शिका ताई कुडाळकर यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। अध्यात्म आणि माझं नातं लहानपणापासूनच आहे असं मी म्हणेन। मध्यमवर्गीय कुटुंब आमचं। आमच्या घरी आमचे बाबा 5 दिवसांचे गणपती आणायचे आणि मग त्याचा तीर्थप्रसाद बनवणं, लोक येणं दर्शनाला, जेवण बनवणं, मोदक बनवणं, आरत्या करणं, म्हणजे हे संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच आहेत। आणि एक वेगळं नातं माझं आणि गणपतीचं झालं होतं त्या दरम्यान असं मी म्हणेन, कारण शाळेत जाताना, शाळेतून येताना, परीक्षांच्या वेळेस वगैरे सतत गणेशाबद्दल विचार करणं, गणेशाला प्रार्थना करणं असं सतत चालायचं। त्यानंतर साईबाबांच्या कृपेनं साईबाबांवरती आम्ही 2 चित्रपट बनवले, म्हणजे प्रोड्यूस केले। माझे यजमान दीपक बलराज विज यांनी डायरेक्ट केले। पहिला सिनेमा शिर्डी साईबाबा, ज्यात सुधीर दळवी साईबाबांच्या भूमिकेत होते, आणि दुसरा सिनेमा मालिक एक, त्यात जॅकी श्रॉफ साईबाबांच्या भूमिकेत होते। ह्या दोन्ही सिनेमाच्या रिसर्चच्या वेळेस खूप वेगवेगळे अनुभव आले आणि अध्यात्माच्या आणखीन जवळ मी गेले। म्हणजे मनन, नामस्मरण, पठण हे सतत चालूच असतं माझं। आणि हे जे अनुभव आहेत माझ्या गाठीशी, हा जो एवढा काळ मी अध्यात्मामध्ये मी स्वतःला म्हणजे स्वतःला झोकून देते, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते माझ्यामध्ये। आणि ह्या एनर्जीमुळे मी कुठल्याही गोष्टीकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहते। तर ही जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ती मला वाटतं की ती अध्यात्मामुळे येते। आणि सगळ्यात मोठा अनुभव तर बिग बॉसचाही आहेच आहे। बिग बॉसमध्ये बेसिकली या अध्यात्मामुळे ना तुम्ही खूप शांत होता आणि कुठल्याही गोष्टीकडे भांडकुदळ नजरेच्या ऐवजी तुम्ही त्या गोष्टी सॉल्व्ह कशा होतील, सुरळीत पार कशा करू शकाल ह्याकडे तुमचा दृष्टिकोन असतो। तसंच तिथे घडायचं। जेव्हा कधी काही प्रॉब्लेम्स यायचे, कोणी माझ्याशी भांडायचं, काही नडायचं, तेव्हा तिथं मी काहीतरी असं माझ्यामध्ये एक वृत्ती असायची की मला नाही वाटायचं की फार त्याच्यामध्ये काही मोठं त्यांनी वावगं केलं आहे। इट्स ओके, जस्ट सॉर्ट इट आउट अँड फॉरगेट इट, असं माझी एक विचारसरणी असायची त्यावेळेस। तर बिग बॉसच्या वेळेस म्हणजे आताही लोक म्हणतात की अरे तुम्ही बिग बॉस बघितलं का, तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता, त्यांनी तर तुमच्या मागे इतक्या कुरघोड्या केल्या, तुम्ही त्यांच्याशी फ्रेंडली आहात, अरे बापरे तुम्ही कशा त्यांच्याशी कसं चांगलं बोलू शकता, आम्हाला त्यांचा राग येतो वगैरे, असं माझे फॅन्स, माझं ऑडियन्स बोलतो, ज्यांनी मला सपोर्ट केलं शेवटपर्यंत 100 दिवस। आणि त्याचमुळे मी शायनिंग स्टार ऑफ द सीझनही झाले। पण तरीही या सगळ्या गोष्टी असूनही मी अर्थात 100 एपिसोड पाहिले सुद्धा बाहेर आल्यावरती, तरी मला खूप तिडेक, खूप राग असं कोणाचाच फार आलेला नाही आहे। कारण मला वाटतं ती एक वेळ होती, त्यांनी गेम खेळला आणि ती वेळ निघून गेली।
आता पुन्हा कोण कसं मला भेटतंय, चांगल्यारीत्या भेटतंय की भेटतच नाही आहे, ती त्यांची इच्छा आहे. आणि जे मला भेटतात त्यांच्याशी मी खूप छानरित्या बोलते. मला त्यांनी काय काय केलं बिग बॉसमध्ये हे माहिती आहे, तरीही मला वाटत नाही की त्यामुळे मी त्यांच्यासाठी मनात राग धरून ठेवावा आणि मी शांतपणे त्यांच्याशी गप्पा बिप्पा मारू शकते. तर ही जी एक ताकद आहे, म्हणजे वाईट गोष्टी विसरून जायच्या, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ही ताकदसुद्धा कदाचित अध्यात्मामुळेच येते. मला वाटतं की अध्यात्म एक आपल्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच तयार करत असतं आणि त्याचमुळे मी कुठल्याही संकटाकडे हसतमुखाने सामोरं जाते आणि बघते की हाऊ टू सॉल्व्ह इट, फार टेन्शन घेत नाही. तर हा होता माझा अनुभव. आणि ताई, तुम्हाला मी एक प्रश्न करू इच्छिते. योग आणि योगा ह्यामध्ये काय फरक आहे? नमस्कार. कॅमेऱ्यासमोर अनेक स्टार कलाकारांचा संयम सुटताना आपण पाहतो आणि मग आपल्याला त्यांचे खरे चेहरे दिसतात. पण 3 महिने 24 तास सतत कॅमेऱ्यासमोर राहून एक व्यक्ती नेहमी सुसंस्कारी दिसते. याला काय कारण असेल? किशोरी शहाणे ही अशीच एक व्यक्ती आहे. तिचा बिग बॉस मध्ये एकदाही तोल गेलेला आपण पाहिला नाही आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करायला हवं. त्या सुंदर आहेतच, त्या प्रसिद्ध आहेतच. केवळ प्रसिद्ध असल्यामुळे किंवा श्रीमंत असल्यामुळे हे जी चेहऱ्यावरची शांतता, संयम किंवा सुसंस्कारपणा हा त्याच्यामुळे येत नाही. त्यासाठी त्या मागे काहीतरी आध्यात्मिक बैठक असावी लागते किंवा योग आणि योग साधना करावी लागते. ही योग आणि योग साधना या किशोरीताई नेहमी करतात असं जाणवत आहे. आणि म्हणूनच त्यांनी योगाभ्यास म्हणजेच योग आणि योगा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे तुमच्यासाठी विचारलेलं आहे. खरं तर आपण आपल्या मुलांना सगळं उत्तमोत्तम देतोय. उत्तम आहार, उत्तम कपडे, उत्तम शिक्षण, उत्तम वैद्यकीय सेवा, आपण त्यांना सगळं उत्तम देत असताना देखील आज आयुर्मर्यादा मात्र उत्तम राहिलेली नाही. आज ही आयुर्मर्यादा कमी कमी होत चाललेली आहे. असं का? आता हे फक्त वैद्यकीय क्षेत्रात आहे असं नाही, तर इतर क्षेत्रात देखील आपण प्रगतीच्या चरमसीमेवर आहोत. सायन्स, आपलं विज्ञान हे इतकं प्रगत झालेलं आहे की आपल्याला सुख आपल्या पायाशी या विज्ञानाने आणून ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्याने सुखमय करून ठेवलेली आहे, सुलभ करून ठेवलेली आहे. प्रत्येक वस्तू आपल्याला सुखमय करण्यासाठी, प्रत्येक वस्तू ही वस्तू राहिलेली नाही तर आज ती सुख वस्तू झालेली आहे. आपल्याला अधिकाधिक सुख मिळवण्यासाठी हे विज्ञान धडपडत आहे. आणि तरी देखील या विज्ञानाला सुख वस्तू बनवता आलेल्या आहेत, पण विज्ञान सुख बनवू शकत नाही. असं का? आज आपल्याला हसायला लाफ्टर क्लब लागतात. कधीतरी आपल्या मनामध्ये छोट्या मोठ्या अशा गोष्टीमुळे आत्महत्या करावी, हे जीवन संपवावं असं वाटतं. असं अनेकांच्या मनात येतं. अनेक जण या अशा शेवटच्या टोकाला पोचतात देखील. अनेक विकृती आपल्या डोक्यात असतात. असं का होत असेल? कारण आपण जे सुख या देहाच्या बाहेर शोधत आहोत, आपण जे सुख वस्तूंमध्ये शोधतो आहोत, आपण सत्तेत संपत्तीमध्ये शोधतोय, ते सुख मुळात बाहेर नाहीच. ते सुख आपल्या आत आहे. एका योग्याला आणि एका अरोग्याला म्हणजे आरोग्यवंताला जे मिळतं ते एका राजाला देखील मिळत नाही. आपण तर सामान्य लोक आहोत, पण सामान्य लोकांनी जर ठरवलं की आपण हे सुख, हे आत्मिक सुख, हा पीस ऑफ माइंड जर मिळवायचा ठरवला तर फार कठीण नाहीये.
योग साधना आणि योगाभ्यास याच्याने आपण हे आत्मिक सुख मिळवू शकतो. फक्त 1 तास काढायची गरज आहे. आता तुम्ही योग साधना, योगाभ्यास, अभ्यास म्हटलं की आपल्या कपाळावर आट्या पडतात, हो की नाही? पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? फक्त 1 महिना तुम्ही प्रयत्न करून बघा या योगाभ्यासाचा किंवा या योग साधनेचा. आता ही योग साधना किंवा हा योगाभ्यास म्हणजे नेमकं काय आहे? मगाशी जो प्रश्न आपल्याकडे आला होता की योग आणि योगा, हा जो योगा म्हणजेच योगाभ्यास. आपलं शरीर उन्नत करण्यासाठी आपण जी आसनं आणि श्वसनं करतो यांना योगाभ्यास असं म्हणतात. आणि शरीराच्या सीमांच्या पलीकडे जाऊन जो अभ्यास केला जातो, जो ऊर्जांचा अभ्यास केला जातो, त्याला योग साधना असं म्हणतात. म्हणजेच योगाभ्यास आणि योग साधना या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण तुम्ही म्हणाल की हे तुम्ही सांगता म्हणून आम्ही का ऐकायचं? तर आपली अडचण अशी आहे की आपल्यापैकीच कोणतरी आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या अभ्यासाबद्दल जर काहीतरी सांगत असेल तर आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि पाश्चात्य संस्कृतीतल्या काही लोकांनी किंवा शास्त्रज्ञांनी जर एखाद्या गोष्टीचा शोध लावला किंवा एखादी गोष्ट सांगितली की अशी गोष्ट आहे किंवा याच्यावर हे औषध आहे, की आपला लगेच त्याच्यावर विश्वास बसतो. असं हरकत नाहीये, पण मुळात या सगळ्याच्या या अभ्यासाचा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीच्या जे शोध लागत आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचं मूळ कुठे आहे? त्याचं मूळ हे आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये आहे, आपल्या वेदांमध्ये आहे, हे आपण सगळेच जाणतो. आणि म्हणूनच मी आता इथे योग आणि योगाभ्यास हा कसा एकत्रित आहे याबद्दलची काही उदाहरणं लिहून आणलेली आहे, ती तुम्हाला मी वाचून दाखवते. आता ऋषी पातंजलींनी जो अष्टांग योग नावाचा ग्रंथ लिहिला आहे, तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाभ्यासाचे आणि योग साधनेचे एकत्रितरित्या विभाजन केलेले आहे. म्हणजे शेवटी जे त्यांनी सांगितलेलं आहे की ध्यान, धारणा आणि समाधी हा योग साधनेचा भाग झाला आणि आसन, यम, नियम, आसन, प्रत्याहार आणि श्वसन, ज्यांना आपण प्राणायाम म्हणतो, हा योगाभ्यासाचा अभ्यास झाला. तर हे दोन्ही एकत्र आहेत हे ऋषी पातंजलींनी सांगितले आहे. त्याचबरोबर काष्टोपनिषद, बृहण्य उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद अशी जवळजवळ 20 उपनिषदांमध्ये योग आणि योगाभ्यासाचं एकत्रितरित्या वर्णन आहे. एवढंच काय तर ऋग्वेद, अथर्ववेद आणि भगवद्गीतेतील शांती पर्व यामध्येही योगाभ्यासाचे बरंच सखोल असं अभ्यासाचे त्याचे वर्णन आहे. तर अजून आपल्याला काय हवंय की इतक्या गोष्टींमध्ये, इतक्या ग्रंथांमध्ये हा योग आणि योगाभ्यासाबद्दल दिलेला आहे, याचा अर्थ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि हा आपल्याला पालन केला पाहिजे, या गोष्टीचं आपल्याला पालन केलं पाहिजे. पूर्वी गुरुकुलात मूल 8 वर्षाचं झालं की ते राजाचं असून दे किंवा सामान्य व्यक्तीचं, मुलगा मुलगी 8 वर्षाचे झाले की त्याची मुंज करायची आणि त्याला गुरुकुलात पाठवायचं, अशी पद्धत होती. आज जसे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स, गणित जे विषय होते, तेव्हा देखील हे सगळे विषय गुरुकुलात शिकवले जायचे. आणि या सगळ्या विषयांबरोबर योगाभ्यास आणि योग साधना यावर जास्त भर दिला जायचा. आणि त्यामुळे ही जी मुलं होती जी शिकून ज्यावेळेला बाहेर यायची त्यावेळेला त्यांचं जीवन हे जास्त सुदृढ होतं. यांचं जीवनच नव्हे तर त्यांची मानसिकता, त्यांची आयुर्मर्यादा ही जास्त सुदृढ होती. ती 120 वर्षापर्यंत जगत होती. आपण हे दोन्ही विषय
आपण त्याला योग किंवा योगा म्हणू, हे दोनही विषय आपण ऑप्शनला टाकले आणि गडबड झाली. आपल्याला हे जे आजार आहेत, हे शारीरिक आजार, मानसिक आजार, आपल्यामध्ये ज्या विकृती हल्ली आलेल्या आहेत, आपण वस्तुनिष्ठ झालेलो आहोत, हे सगळं जे चाललेलं आहे, आपण एकटे पडलेलो आहोत, आपल्याला सतत कसली तरी गरज लागते, आपल्याला सगळं मिळून आपण आज सुखी नाही आहोत, आपण सुख वस्तूंच्या शोधात असतो आणि आपल्याला आपलं सुख कुठे आहे हे आपल्याला कळत नाही, कारण आपला पाया कच्चा राहिलेला आहे. आपण योग आणि योग साधना, योगाभ्यास याकडे दुर्लक्ष केलेले आहे, किंबहुना हे विषयच आपण बाजूला ठेवलेले आहेत. आणि आज आपण या सगळ्याचे गैरपरिणाम भोगत आहोत. आता तुम्हीच विचार करायचा आहे की आपण आपलं आयुष्य हे असं विकृतीने, असं त्रासलेलं, असं गांजलेलं घालवायचं की खूप आनंदात, खऱ्या सुखात आणि मनशांतीत, म्हणजे पीस ऑफ माइंड मध्ये घालवायचं आहे. तुम्ही विचार करा, हा जो योग आणि योगा म्हणजेच योगाभ्यास आणि योग साधना, याचा अवलंब तुम्ही करायचा की नाही करायचा, त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातला अर्धा एक तास काढायचा आहे आणि तुमचं पुढचं सगळं आयुष्य आनंदात जाणार आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. ताईंची उत्तरं इतकी अद्भुत असून सुद्धा कळायला सोपी असतात. मला तर योग आणि योगा यातील फरक लक्षात आला आणि कळला सुद्धा. तुम्ही कधीपासून योग साधना आणि योगाभ्यासाची सुरुवात करताय? आजचा प्रश्न तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा. आणि हो, याबद्दल तुमच्याही काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. तर सिक्रेट्स ऑफ अध्यात्म चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण असे प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला फक्त आणि फक्त याच चॅनलवर मिळणार आहेत.